नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण बघताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. मुद्दा लोकसभेचा म्हणजे दररोज या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात महाभारतामध्ये अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातले प्रमुख मुद्दे घेऊन त्यावरती खास विशेष प्रकाश टाकण्याचा प्रयत्न म्हणजे मुद्दा लोकसभेचा. आज असे कोणते मुद्दे आहेत की ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं आणि बनले मुद्दा लोकसभेचा? पाहूयात या आपल्या न्यूज मॉनिटरवरनं. पहिल्यांदा आपण जाऊयात न्यूज मॉनिटरवरती. पुन्हा एकदा बारामतीमध्ये विषय आलेला आहे, पवार कोणते, आणि आता डीएनए पर्यंत विषय गेलेला आहे. पहिली बातमी आपली पवार सौभाग्याचे आणि पवार डीएनएचे. त्याचं कारण सुप्रिया सुळे यांच्या वहिनी यांनी म्हटलेलं आहे की आम्ही जरी सुना असलो तरी सुद्धा डीएनए मध्ये मात्र जे आहे ते सुप्रिया सुळेंच्याच डीएनए मध्ये पवार आहेत, आम्ही फक्त सुना आहोत. ही पहिली बातमी आहे. त्यामुळे पवार सौभाग्याचे आणि पवार डीएनएचे असा एक वेगळा आता वाद बघायला मिळतोय बारामतीमध्ये. दुसरं आहे चित्रात दिसतं तसं नसतं. त्याचं कारण चित्रा वाघ यांनी जी एक जाहीर केली होती की शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये एक पोर्न स्टार आहे. वस्तुतः पोर्न स्टार हा एक कलाकार होता आणि तो अन्य ठिकाणी सुद्धा आपली अभिनय दाखवत असतो. त्याने आता टीका केलेली आहे की चित्रा वाघ यांनी माफी मागावी. यासह अनेक बातम्या आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. आपण आता पहिल्यांदी बातमी बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इथे आपण बघतोय पवार सौभाग्याचे आणि पवार डीएनएचे खरे पवार वाद डीएनए पर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे आता डीएनए मधले पवार कोण आणि नुसते आडनावाचे पवार कोण असा मुद्दा कदाचित बारामती बघायला मिळेल. आणि त्याला बारामतीकर कसा प्रतिसाद देतात ते मात्र आपल्याला बघावं लागेल. आपली दुसरी बातमी जी आपण बघत होतो, चित्रात दिसतं तसं नसतं, तो मी नव्हेच असं आता तो कलाकार म्हणतोय. मी पोर्न स्टार नाही आहे, एक अभिनेता आहे आणि माझ्या कामाचा भाग म्हणून मी अभिनय करत असतो आणि त्यानेही ते दाखवून दिलेलं आहे. तर त्यामुळे आता चित्रा वाघ माफी मागणार काय मात्र बघावं लागेल. तिथे नाथाभाऊ वेटिंगवर आहेत. प्रचार मात्र सुरू झालेला आहे, भाजप घेणार कधी. त्यामुळे आता नाथाभाऊ म्हणतायत वेटिंग पुरे. आता ते काय करणार भाजपच्या हातात ते बघावं लागेल. भाजप त्यांना स्वीकारते लवकरात लवकर किंवा काय. आमचा पुढचा मुद्दा आहे, कोकणामध्ये आता सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे आलेले आहेत, शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख, आणि नारायण राणेंनी ते यापूर्वीच त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता शिमगा गजाली सगळा एकाच वेळी आपल्याला बघायला मिळणार आहेत कोकणामध्ये. त्यामुळे कोकणाच्या गजाली काय असतील त्याही आपण जाणून घेणार आहोत. आणि आमचा शेवटचा मुद्दा या आजच्या कार्यक्रमातला तो म्हणजे भारत जोडो म्हणत असताना अमेठी जो आतापर्यंत राहुल गांधींचा मतदारसंघ राहिलेला आहे तो मात्र छोडो झालेला आहे. कारण राहुल गांधी यावेळी अमेठी नाही तर उत्तर प्रदेशातला रायबरेली जो शेजारचाच मतदारसंघ आहे तिथून निवडणूक लढवणार आहेत. केरळमधून वायनाड इथून आणि उत्तर प्रदेशात रायबरेली इथून. मात्र अमेठी सोडावं लागणं हा एक प्रकारचा पराभव असल्याची टीका भाजप करते. सुरू करूयात आपण पहिल्या मुद्द्यापासून. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरूच आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच झुंपली. त्यातच शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळचे पवार असं वक्तव्य केल्यानं वादाला सुरुवात झाली. आता त्यात अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे या जन्माने पवार असल्याचं म्हटल्याने डीएनए पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्ये आहे असं म्हटल्याने आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगताना दिसतो. त्यामुळे आता सौभाग्यामुळे मिळालेलं पवार आडनाव आणि मूळचं डीएनएतलं पवार आडनाव यामध्ये आता बारामतीकर काय निर्णय घेणार. तिकडे अजित पवार म्हणतायत की 40 वर्ष राहून सुद्धा अजूनही बाहेरचाच माणूस कसं काय असू शकतो. आणि शर्मिला पवार म्हणतायत पवारांचा डीएनए सुप्रिया सुळेंमध्ये. अजित पवारांच्या वहिनींनी शर्मिलाजी यांनी मात्र हा असा एक मुद्दा मांडलेला आहे की डीएनएतले पवार असणं आणि बाहेरून असलेलं पवार असणं हे वेगळं आहे. की अजिबात भावनिक होऊ नका. प्रपंच डोळ्यासमोर आणा, मुलं बाळा डोळ्यासमोर आणा, सुना जावई डोळ्यासमोर आणा आणि नीट मतदान करा. इथं एवढ्या महिला बसल्या, तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर 40 वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनेला? आमच्या इथले वरिष्ठ 40 वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या, सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच म्हणतात त्यांना. तुमच्या सुनांना सगळ्यांना राग आला पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आहेत, शुभांगी आहेत, या आम्ही पवारांच्या सुना आहोत. एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली. साहेब म्हणाले की मूळ पवार कोण. त्याच्यावरती मी साहेबांच्या ह्याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाहीये,
परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत. आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत. परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्ताने त्या या नात्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल DNA जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रियाताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी त्यामुळे आता DNAतले पवार आणि सौभाग्याचे पवार याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे स्वतः शर्मिलाजी या अर्थातच सून आहेत पवार घराण्याच्या, मात्र त्याही म्हणतात की DNAतले पवार असलेले मात्र फक्त सुप्रिया सुळेच आहेत, कारण त्या DNA मधून आलेल्या आहेत, कारण शरद पवारांच्या DNA त्यांच्यामध्ये आहे. पण खरंच या पातळीला चर्चा केल्यानंतर बारामतीकर याला कसं प्रत्युत्तर देणार? Thank you.